GMCच्या त्या नवीन अशा वाटांमध्ये मला पहिल्यांदाच पदार्पण केल्यानंतर नितांत गरज होती ती म्हणजे मैत्रीची. आणि अगदी काही वेळातच मला मैत्रीण मिळाली, सुंदर सोज्वळ अशी माधुरी साखरकर. आम्हा दोघींचे विचारसुद्धा खूप जुळायचे, आताही जुळतात. तिने मला कठीण क्षणामध्ये खूप मदत केली. खरं तर आम्ही लोकलाइट्स, पण तरीसुद्धा आम्ही हॉस्टेलच्या रीडिंग हॉल्समध्ये जाऊन तासन तास अभ्यास करायचो. कधी त्या पायऱ्यांवर, कधी बगीच्यामध्ये जाऊन अभ्यास करायचो, ग्रुप डिस्कशन करायचो, ग्रुप स्टडी करायचो. कधी मी तिच्या घरी जाऊन अभ्यास करायची, कधी ती माझ्या घरी येऊन अभ्यास करायची. आम्ही मिळून अभ्यास करायचो. कधी ती माझा डबा खायची, कधी मी तिचा डबा खायची. माधुरी, तुला आठवते तुझ्या डब्यातली ती नरम पोळी आणि ती अर्धी कच्ची मेथीची भाजी? ती मला खूपच आवडायची. एकदा तुझ्या घरी कुठला तरी कार्यक्रम होता आणि तू डब्यामध्ये भरपूर अशी गुलाबजामुन घेऊन आली होती आणि ते तू सगळे गुलाबजामुन मला दिले होते आणि मी दररोज असं गुलाबजामुन खात खात ते अगदी आठवड्याभर संपवून टाकले. आठवड्याभरामध्ये अगदी लहान लहान ते क्षण मला एवढे आठवतात. असं वाटतं की पुन्हा एकदा MBBS मध्ये ॲडमिशन घ्यावं आणि पुन्हा एकदा तू ती छोटीशी माधुरी पुन्हा माझ्या जीवनामध्ये जसं तू पदार्पण केलं होतं तसं पुन्हा एकदा यावं आणि अगदी स्वच्छंदपणे आपण दोघी ज्या पद्धतीने एवढा आनंद अनुभवला. ती मैत्री म्हणजे अगदी मला असं वाटतं की त्याला मौल्यच नाही. खरोखर मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी. हळूहळू करता करता आपलं फायनल इयर MBBS झालं आणि माधुरी, खरोखर म्हणजे तू स्वतःला ओळखत नाही पण अगदी कुशाग्र बुद्धी असलेली, म्हणजे अगदी भगवंताचं वरदान आहे बरं तुला. सुंदर पण आहेस आणि एवढी बुद्धिमत्ता असलेली तू खरोखर. आणि इतकं सगळं तुझं कुटुंब सुद्धा सांभाळते आहे. तुम्ही 4-5 भाऊ बहिणी आणि सगळं, पण तरीसुद्धा किंचितही तुझ्या चेहऱ्यावर कधी असं आढळलं नाही की तुला काही दुःख झालेलं असेल. आणि माझ्या दुःखाच्या क्षणी तू मला नेहमीच मदत केलेली आहे. आपलं इंटर्नशिपमध्ये सुद्धा आपण दोघी एकत्रच राहायचो सावनेरमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला PG एंट्रन्स परीक्षेच्या आधी 5 महिन्याचा जो ऑर्डर दिला होता, जो बॉन्ड होता, त्याही वेळेला आपण दोघी जणी एकत्र भंडाऱ्याला मेडिकल ऑफिसर म्हणून आपण जॉब केला. त्यावेळेला आपण अगदी म्हणजे मेडिकल ऑफिसरचा जॉब पण आणि अभ्यास पण अगदी प्रामाणिकपणे केला. आणि त्याच दरम्यान मग माझं लग्न झालं. मग नंतर मग तू DNB गायनेकोलॉजीमध्ये केलं. खरोखर मला एवढं कौतुक वाटायचं तुझं की अगदी मला वाटतं तू मला सांगितलं होतं की अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि जस्ट एक पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये तुझं सिलेक्शन झालं. कदाचित मला एवढा आनंद की तो माझा आनंद पराकुटीला पोचला. मला एवढा म्हणजे खूप आनंद झाला माधुरी. आणि मग हळूहळू तुझं लग्न झालं. ते पण तुझे मिस्टर डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, मिस्टर डॉक्टर मनोज वाघमारेजी. मग त्यानंतर अगदी चिमुकले तुझे अरहंत आणि अहाना हे चिमुकले मुलं तुझ्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला. आणि खरोखर खूप भाग्यशाली समजते मी स्वतःला की मला तुझ्यासारखी गोंडस अशी मैत्रीण मिळाली. आणि कितीतरी वर्ष आपण एकमेकींशी बोलत नाही, बरेचदा कधी फोनही करत नाही, परंतु जे बॉन्डिंग आजही आपल्या दोघींमध्ये आहे ते खरोखर नेहमीच असंच राहिलेलं आहे आणि असंच भविष्यामध्ये पण नक्कीच राहील. खरोखर तुझ्या भविष्यामध्ये ईश्वर करो खूप खूप आनंद आणि खूप खूप यश मिळो. आणि मला खूप आतुरता आहे की लवकरात लवकर रियुनियनचं हे सेलिब्रेशन मला बघायचं आणि तुला प्रत्यक्षात बघायचं आहे. माधुरी, तू लवकर लवकर ये आणि तो डिसेंबर महिना पटकन आणून घे. नक्कीच. चला, बाय बाय.